पोलीस भरतीची तयारी करताना सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणी डिझाईन केला. चला तर मग आपण या व्हिडिओद्वारे याच प्रश्नाचं उत्तर सविस्तरपणे समजून घेऊया. तुम्ही कधी विचार केला आहे का आपल्या तिरंग्याचा जन्म कसा झाला आणि तो डिझाईन करणारा माणूस कोण होता? कदाचित त्याचं नाव तुम्ही कधी ऐकलंच नसेल, पण त्याच्याशिवाय भारताचा ध्वज आज असा दिसला नसता. त्यांचं नाव होतं पिंगली वेंकय्या. आंध्र प्रदेशातील भटलपेनुमरू गावचे हे स्वातंत्र्य सैनिक, शास्त्रज्ञ आणि शेतकरी होते. 1921 मध्ये त्यांनी महात्मा गांधींना 2 रंगांचा, लाल आणि हिरवा असा ध्वजाचा नमुना दाखवला. लाल म्हणजे हिंदू, हिरवा म्हणजे मुस्लिमांचे ऐक्य. गांधीजींनी यामध्ये पांढरा रंग शांतता व इतर धर्मांचं प्रतीक आणि मध्यभागी चरखा स्वावलंबनाचं प्रतीक जोडण्याचा सल्ला दिला. 1931 मध्ये रंगक्रम बदलून केशरी, पांढरा, हिरवा असा केला गेला आणि चरखा कायम ठेवला. आणि अखेर 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेने हा ध्वज अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला. मात्र चरख्याच्या जागी आले अशोक चक्र. हा तिरंगा फक्त कापड नाही, तो आपल्या स्वातंत्र्याची, बलिदानाची आणि ऐक्याची जिवंत निशाणी आहे. जर तुम्हाला पिंगली वेंकय्यांच्या योगदानाचा अभिमान वाटत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि कमेंटमध्ये लिहा जय हिंद.